अरे फेसबुकला नवीन पोस्ट अपलोड केली, तुझी लाईक नाही दिसली. अरे फेसबुकला नवीन पोस्ट अपलोड केली, तुझी कमेंट्स नाही दिसली. हे तर काहीच नाही, माझ्या व्हिडिओला 100K व्ह्यूज आलेत. आज आपण याच टॉपिकवरती बोलणार आहोत. कंटेंट मॉनिटायझेशन येऊन मे बी 2 वर्ष झालेले आहेत आणि मला मिळून 1 वर्ष किंवा 9 महिने किंवा 7 महिने झालेले आहेत. माझ्या 3 अकाउंटला कंटेंट मॉनिटायझेशन आलं. मी आधी करून पाहिलं, पेमेंट घेऊन पाहिलं. दर महिन्याच्या 27 तारखेला सकाळी पेमेंट येतं आणि तेच तुम्हाला सुद्धा येईल जर ही व्हिडिओ नीट बघितली तर. नमस्कार मित्रांनो, मी यश कुंभार म्हणजेच वायके. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी. मित्रांनो, आधी व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शेजारी जे बेल आयकॉन त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून ऑनलाईन घरी बसून पैसे कसे कमवायचे, स्किल शिकून पैसे कसे कमवायचे, घरात राहून जी स्किल येते तिचा वापर करून पैसे कसे कमवायचे, अशाच व्हिडिओ आपण बनवत असतो. चला स्क्रीनवर इथे या. आता इथून पुढे आपण सुरुवात करूया एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे ते पाहायला. तर सगळ्यात पहिलं स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता, ही माझी प्रोफाईल आहे आपली वायके डिजिटल मार्केटिंगची. हॅज बीन अप्रूव्ड टू यूज कंटेंट मॉनिटायझेशन. गुड न्यूज. तर मित्रांनो, त्याच्यावरती ज्यावेळेस मी क्लिक करेल ना, क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे हा डॅशबोर्ड होतो. त्याच्यामध्ये फोटोजमधनं मी किती पैसे कमवले, टेक्स्टमधनं किती कमवले, स्टोरीजमधनं किती कमवले आणि रील्समधनं मी किती पैसे कमवले, किती डॉलर्स कमवले. तर हा चार्ट इथं आलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की इथं प्रत्येक गोष्ट दिलेली. आता मला कसं काय मिळालं, तर मी माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला अटॅच केले आणि अटॅच केल्यामुळं मी इंस्टाग्रामला जे रील टाकतो ते फेसबुकला ऑटोमॅटिक पडतात. तर फेसबुकला पडल्यामुळे काय होतं, त्याला एंगेजमेंट येते, कनेक्शन्स बनतात, त्यानंतर कमेंट्स करतात काही लोक आणि दोघांचं कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ट्रस्ट बिल्ड होतो. मला इंस्टाग्रामला भरपूर कमेंट येतात, त्याच्यामुळे त्याची ट्रस्टेबिलिटी इथं दिसते आणि इथं दिसल्यामुळे मला ते कंटेंट मॉनिटायझेशन मिळायला लवकर हेल्प झाली. ट्रिक असतात, तुम्हाला सुद्धा सांगतो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आता मी माझ्या पेजला आलोय, प्रोफेशनल डॅशबोर्डवरती क्लिक केलं. ॲनालिटिक्स, कंटेंट, कम्युनिटी आणि मॉनिटायझेशन असे 4 ऑप्शन असतात. थोडं स्क्रोल करायचं, मॉनिटायझेशनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता एकदम निळं कलरचं बटन आहे ॲक्टिवेट नावाचं, आणि तेच मी आता करणार आहे, जेणेकरून मी फेसबुकला टाकणार पोस्ट आणि मला येणार पैसे. तुम्हाला पण येणार आहेत. असं करू नका, मलाच येणार आहे, तुम्हाला पण येणार आहे जर तुम्ही स्टेप फॉलो केला तर. इथं आल्यानंतर ना तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर सेटअप दिलाय आणि इथं आपल्याला आता सेटअप अकाउंट म्हणून एक खाली पॉपअप दिसत आहे. तर आपल्याला आता सेटअप करायचे अकाउंट एक्झॅक्टली काय आहे, कसं करायचं, सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. आता चला बघूया. सेटअपवरती तुम्हाला सगळ्यात पहिलं क्लिक करायचं आहे. तुम्ही वरती एक पॉपअप बघू शकता की यू आर एलिजिबल टू स्टार्ट अर्निंग होते, बँकेत पेमेंट येतं. खोटं अजिबात नाहीये. तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती आपण रिअल व्हिडिओज टाकतो, कुठल्याही प्रकारचा फेक कंटेंट आपण टाकत नाही. सेटअपवरती क्लिक करायचं. सेटअपवरती क्लिक केल्यानंतर ना कंटेंट मॉनिटायझेशन, सेटिंग अप कंटेंट मॉनिटायझेशन हे चालू होते. आता ते सेटअप करतं. सेटअप झालेलं आहे, डन आहे. सेटअप एकदम परफेक्टली झाले. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकता. तुम्हाला सांगितलं ओरिजिनल कंटेंट यूज करा, त्यानंतर तुम्ही रील्स, स्टोरीज, फोटोज, टेक्स्ट याच्यातून तुम्ही अर्निंग करू शकता. एक्स्ट्रा बोनसेस तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला मंथली जे काही कॅल्क्युलेट होईल त्याचं तुम्हाला पेमेंट दिलं जातं. पण पेमेंटला पण एक क्रायटेरिया असतो, $25 तुमचे कंप्लीट व्हावे लागतात, त्यानंतरच तुम्हाला पेमेंट येतं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता गेट अप फॉर सक्सेस. आता इथं तुम्हाला काय दिलं, एक प्रोसेस दिलेली आहे की तुम्ही 5 पोस्ट टाका, 10 पोस्ट टाका. तुम्ही जेवढ्या जास्त पोस्ट टाकणार ना तेवढे जास्त तुम्हाला पैसे येणार आहेत बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण पोस्ट असं नाही काही पण टाकायचं, पोस्टला एंगेजमेंट पाहिजे तरच पैसे येतील, नाही तर तुम्ही काहीतरी टाकसाल त्याला एंगेजमेंटच नाही, पैसे येणार नाही. तुमच्या पुढे आता स्क्रीन ब्लँक झाले असेल बिकॉज ऑफ पेमेंटचं. तुम्हाला माहिती आहे पेमेंटचे कुठलेच आता प्लॅटफॉर्म्स डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल होत नाही. तर तुम्हाला जेवढ्या गोष्टी दिसल्या असेल तेवढ्या वेल अँड गुड आहेत. आता इथं मी काय करतो, एक नेक्स्ट पेजला जातो. तुम्ही इथून बॅक आल्यानंतर ना तुम्हाला जे मेन पेज आहे मॉनिटायझेशनचं त्याच्यावरती जायचं आहे. एकच मिनिट, हां, बॅक इथं मॉनिटायझेशन. तर मॉनिटायझेशनवरती गेल्यानंतर ना तुम्हाला दिसेल इथं ॲप्रॉक्सिमेट अर्निंग, म्हणजे आत्तापर्यंत किती अर्निंग झालेली आहे तुमची, आणि त्यानंतर ना डेट टुडे म्हणजे आज किती अर्निंग केली. आता इथं ओव्हरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे तर झाली माझी थोडीफार अर्निंग झाली आहे मित्रांनो. $5 $6ची अर्निंग झालेली आहे. तर $6 झालेत, फक्त $25 करायचे. आता थोडंसं लंबी रेस आहे, अभि थोडंसं बघतोय.
आणि त्याच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की किती प्रोसीड केलेले आहेत, कसे प्रोसीड केलेले आहेत. प्रॉपरली सगळ्या गोष्टी मित्रांनो करतोय मी आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जे मी तुम्हाला दाखवतोय पूर्ण तुमच्या समोर आहे, काही फेक नाही आहे. या सगळ्या गोष्टी मी हँडल केलेल्या आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पेमेंट कमवू शकता. जर तुम्हाला याच्यावरती इन डेप्थमध्ये व्हिडिओ हवे असेल, कमेंट्स करा. फेसबुक तुमच्यापर्यंत सगळ्यात एक बेस्ट व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर स्किप करा. काय नसेल आवडलं तर मला कमेंट करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.